गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. राघवा रागवले रे, राघव. पण माझ्यावर कशाला रागवत आहे? मी काय केलंय? अहो, जसं कोणत्याही शुभ कार्याचा प्रारंभ करण्याआधी गणरायाच्या चरणी प्रार्थना केली जाते, तशीच ही प्रार्थना. शुभ कार्याचा प्रारंभ, नवनिर्मिती नवनिर्माण. सेना नाही हो, आईना का बाईना, नवनिर्माण केल्याशिवाय जाईना. आईना स्पेशल इफेक्ट. येस, कारण हाच आहे प्रत्येक निर्मितीचा प्राण, ज्याच्यात आहे जान, जो ठरणाऱ्या देशाची आन बान शान, जो काढणाऱ्या सगळ्या भ्रष्टाचारांची घाण, ज्याला पाहून हरपणाऱ्या सगळ्यांचे भान. माझ्या बोलण्यावर सदैव ठेवा तुम्ही कान, साहेबान मेहरबान कदरदान. कारण या रंगभूमीवरील आमच्यासारख्या रंगकर्मींनी सदैव ठेवलाय तुम्हा मायबाप रसिकांचा मान. स्पेशल इफेक्ट. येस, इन्व्हेन्शन, नवनिर्मिती, आणि ती ही एका सुपर हिरोची. सुपर हिरो ही सर्वात प्रथम संकल्पना आपल्यासमोर आणली ती म्हणजे हॉलिवूड इंडस्ट्रीने. हॉलिवूड इंडस्ट्रीने आपल्यासमोर सुपर हिरो निर्माण केले. ही मॅन, स्पायडरमॅन, बॅटमॅन अँड यो मॅन. यो मॅन हा कुठला मॅन? अहो, यो मॅन. यो मॅन तुम्हाला माहित नाही? अरे, आपल्या मायबोली मराठी इंडस्ट्रीचा, मॉलिवूडचा सुपर हिरो यो मॅन. आता तुम्ही म्हणाल, हा यो मॅन कुठून आला नव्हे? आणि मराठी इंडस्ट्री, अरे मराठी भाषेला राजभाषाची ही पदवी मिळालेली आहे, आणि त्या भाषेचा सुपर हिरो. मग सुपर हिरो का नाही होऊ शकत? आपली मायबोली मराठी इंडस्ट्री आहे, मॉलिवूड आहे. येस, आणि या मॉलिवूडचा सुपर हिरो ठरणार आहे किसन्या चक्रधारी. किसन्या चक्रधारी पडेल सगळ्यांवर भारी. लय भारी, लय भारी, चाय के साथ खारी. बट आय लाईक मारी, चा मारी. चा मारी इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी बाबा. स्पेशल इफेक्ट. येस, मराठी रंगभूमीवरचा सुपर हिरो किसन्या चक्रधारी. आता तुम्ही म्हणाल किसन्या चक्रधारी आणि यो मॅन ह्याचा काय संबंध? तर यो मॅनच आहे तो. अहो, यो मॅन म्हणजे यमुनेचा मॅन. यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी, यो यो यो. यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी, कान्हा वाजवितो बासरी. कान्हा वाजवी बासरी, यो मॅन वाजवी बासरी. यो मॅन वाजवी बासरी, यो मॅन वाजवी बासरी. येस, किसन्या चक्रधारी. पण आता स्टोरीमध्ये एक स्पेशल इफेक्टचा चेंज आलेला आहे. कारण मराठी रंगभूमीवरचा सुपर हिरो हा कुठल्याही स्पेशल इफेक्टचा वापर करून सुपर हिरो नाही बनणार आहे. तो आपल्या व्यक्तिमत्वाच्या जोरावर, म्हणजे फक्त मॅन्युअल इफेक्टच्या जोरावर सुपर हिरो बनणार आहे. हो, कारण रसिको, हास्याचे कारंजे उडवता उडवता जो मायबाप रसिकांच्या डोळ्यातनं अश्रूचा एखादा थेंब गाळण्यासाठी कारणीभूत ठरतो ना, तोच खरा विनोदी कलाकार. अहो, मग अशा वेळी मलाच काय, तर तुम्हाला रसिक प्रेक्षकांना सुद्धा म्हणावं लागेल काय? नो स्पेशल इफेक्ट, ओनली मॅन्युअल इफेक्ट.